बीएनएन कॉलेज से आज हम आपके लिए फिर एक स्पेशल रिपोर्ट लाए हैं। दोस्तों आपको बता दें कि बीएनएन कॉलेज के मल्टीपल डिपार्टमेंट्स में आज मल्टीपल प्रोग्राम रखे गए थे। आपको बता दें कि साइंस डिपार्टमेंट में साइंस एग्जीबिशन और फिजिक्स डिपार्टमेंट में फिजिक्स से रिलेटेड प्रोग्राम रखे गए थे, और भी डिपार्टमेंट थे उनमें पोस्टर्स बैनर वगैरह। आपको बता दें कि साइंस डिपार्टमेंट में खासकर जो स्टूडेंट्स है जिन्होंने पार्टिसिपेट किया वो अच्छे प्रोजेक्ट साइंस से रिलेटेड, जैसे इन्वायरमेंट हो गया, क्लाइमेट है, अपना सोलर सिस्टम है, और जो फिजिक्स से रिलेटेड वहाँ पे मल्टीपल प्रोजेक्ट्स वगैरह स्टूडेंट्स से शोकेस किया और अपना टैलेंट दिखाया, और सर्टिफिकेशन वगैरह जो उनको दिए जाएंगे। आपको बता दूं कि और जो मल्टीपल डिपार्टमेंट में पोस्टर्स वगैरह के प्रोग्राम रखे गए, उसमें जो मैसेज है सोशल मैसेज है, सोशल गैदरिंग हो गया, और भी तरीके के जो पोस्टर वगैरह यहाँ पे स्टूडेंट्स से बना के लाया। और हमारे चैनल से बात करते चीफ गेस्ट और सेक्रेटरी जो ऑर्गेनाइजेशन के हैं बीएनएन कॉलेज के, एडवोकेट रोहित यादव, और बीएनएन कॉलेज के प्रिंसिपल डॉक्टर अशोक अक्सर ने क्या कहा, आइए सुनते हैं। नक्की काय सांगणार, आज बीएनएन कॉलेजमध्ये एक्झिबिशन शो आहे, त्या संदर्भात थोडी माहिती द्या। पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळ संचालित बीएनएन कॉलेजमध्ये आज विज्ञान प्रदर्शन आणि पोस्टर कॉम्पिटिशन आयोजित केलं आहे। त्यानिमित्ताने आपले कॉलेजचे प्रिन्सिपल तसेच जे हेड्स ऑफ डिपार्टमेंटचे तसेच त्यासोबत विद्यार्थी आपले जे आहेत त्यांनी खूप उत्सुकतेने या सर्वांमध्ये भाग घेतलेला आहे। त्यांची जे कला आहे त्यांचं त्यांनी खूप छान प्रकारे प्रदर्शन मांडलेले आहे। तुम्ही सर्वांनी बघा, खूप उत्सुकतेने मुलांनी भाग घेतलेले आहे। पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळ संचालित बीएनएन महाविद्यालयात वार्षिक स्नेह संमेलनानिमित्त विज्ञान प्रदर्शन तसेच पोस्टर एक्झिबिशन हे कार्यक्रम दिनांक 20 तारखेला आम्ही आयोजित केलेले आहेत। या कार्यक्रमात सायन्स ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी तसेच सिनियर कॉलेजचे विद्यार्थी यांनी सायन्स एक्झिबिशनमध्ये भाग घेतला, तसेच पोस्टर एक्झिबिशनमध्ये। त्याचबरोबर आर्ट्स कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनी पोस्टर कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतलेला। आम्ही प्रत्येक स्पर्धेसाठी 10 ते 12 विषय दिले। त्या 10 ते 12 विषयानुसार प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या कुवतीप्रमाणे एक चांगले प्रदर्शन घडवले आणि सामाजिक भान राखण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणून केलेला आहे। तसेच विद्यार्थ्यांनी ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी असो किंवा सिनियर कॉलेजचे त्यांनी सायन्स एक्झिबिशनमध्ये चांगल्या प्रकारचे एक प्रोजेक्ट निर्माण केलेले आहे। त्यातून काही प्रोजेक्ट हे मिनिमम कॉस्टनी सुद्धा तयार केले जाऊ शकतात, याचं त्यांनी आम्हाला प्रदर्शन दिलेलं आहे आणि त्याचं ज्ञानात आम्हाला भर पडली आहे। त्याबद्दल आम्ही विद्यार्थ्यांचं खरोखर कौतुक। आणि या सर्व एक्झिबिशनसाठी संस्थेचे संस्थाध्यक्ष आदरणीय डॉक्टर विजय जाधव सर, संस्थेचे कार्याध्यक्ष आदरणीय बाळकृष्ण काळे सर यांनी आम्हाला मार्गदर्शन केले आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसारच आम्ही सर्व ॲक्टिव्हिटी करत आहोत। त्याबद्दल त्यांचेही मी आभार मानतो। धन्यवाद।